नमस्कार, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक आरोग्यदायी व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक आरोग्यदायी पदार्थ जो स्त्रियांना डिलिव्हरीनंतर शरीराची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करेल अशा एका पदार्थाची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। व्हिडिओ ऐकून बघून आपल्याला फायदा झाला असेल तर चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांना बऱ्याचदा वीकनेस जाणवतो, त्यांना कंबरदुखीचा त्रास जाणवतो, शारीरिक पेन त्यांना दुखणे त्यांना जाणवत असते, जॉईंट्स दुखत असणे किंवा मसल्समध्ये पेन यासारख्या समस्या त्यांना भेडसावत असतात। त्याचबरोबर बाळाला दूध पिण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये मिळावे यासाठी कमरकस म्हणजे पळसाच्या झाडाचा लाल रंगाचा डिंक जो आपल्याला आयुर्वेदिक दुकान किंवा ऑनलाईन ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यासारख्या साईटवर इझिली उपलब्ध आहे, अशा या कमरकसचे डिंकाचे फायदे मी आज सांगणार आहे। तर डिलिव्हरीनंतर शरीरामध्ये जी कमतरता निर्माण होते, वीकनेस जाणवतो, कंबरदुखी जाणवते, शारीरिक पेन, जॉईंट्स, मसल पेन यासारख्या गोष्टी ज्या भेडसावत असतात, तर त्या या कमरकसच्या सेवनानं हळूहळू कमी होण्यास मदत होते। कमरकसमध्ये म्हणजे या डिंकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, ज्यानुसार डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचे केस गळणे सुरू होते, तर केसांचं आरोग्य नीट राहतं आणि आपला जो हेअरफॉल असतो तो थांबतो। त्याचबरोबर जे दुखणं असतात त्यांच्यावर पेनकिलर म्हणून हा डिंक किंवा कमरकस काम करू शकतो। या डिंकामध्ये अँटीऑक्सिडंट्स नावाचे घटक असतात, जे शरीरामधली घाण बाहेर काढतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते। रक्तामध्ये असलेली साखर किंवा ब्लड शुगर जी असेल तर ती सुनियोजित करण्याचं काम या कमरकसच्या सेवनाने होऊ शकतं। हृदयाचे जे आजार असतील तर त्यामध्येही कमरकस खाणं, योग्य प्रमाणामध्ये खाणं हे चांगलं असतं। शरीरामधले वेगवेगळे टॉक्झिन्स रिमूव्ह झाल्यामुळे अनेक आतड्यांमध्ये जी घाण साचलेली असते तर ती निघण्यासाठी मदत होते आणि त्यांचं कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीने आपण हा जो कमरकस आहे तो लाडूच्या रूपामध्ये, पंजरीच्या रूपामध्ये किंवा दुधामध्ये त्याची पावडर करून खाणं केव्हाही चांगलं आहे। तर व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।